नमस्कार. मी आशा की तुम्ही आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता नवरात्रामध्ये आपल्याकडे परंपरा आहे, की अष्टमी या नवमीला आपण कन्या नऊ कन्या भोजनासाठी बोल म्हणजे घालतो. तर नऊ कन्या म्हणजे साक्षात नऊ देविया आपण आपल्याकडे भोजनासाठी बोलवतो किंवा भोजनासाठी घालतो. तर त्यासाठी आपण काय पदार्थ बनवतो, तर ते मी तुम्हाला सांगते. ते पहिले आपण त्यासाठी पहिले आपल्याला बनवायचे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे, ही तांदळाची खीर आहे. बासमती ची ही दुधात खीर शिजवून बनवायची आहे. ही म्हणजे खूप म्हणजे देवीचा हा मानाचा प्रसाद आहे. तर तांदळाची खीर बनवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही साध्या म्हणजे चण्याची भाजी, साधे हरभरे राहतात ना, त्या हरभऱ्याची मला तुम्हाला भाजी बनवायची आहे. आता कोणी असं काबुली चण्याची पण बनवतं, पण खरं आहे हरभऱ्याच्या भाजीचा मान आहे. त्या भाजीचा म्हणजे भाजी बनवायची आहे. त्याच्याबरोबर कोणाला एखाद्याला आवडत नसेल, तर त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी, तुम्हाला बटाटे किंवा भेंडी वगैरे दुसरी काही भाजी बनवू शकता. मी बनवली आहे बटाट्याची भाजी. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला भात आणि वरण बनवायचं असेल तर वरण पण बनवू शकता. आणि त्याच्याबरोबर आपल्याला बनवायची आहे पुरी. तर ही आपली कन्या भोजनाची संपूर्ण थाळी आहे. आणि उद्या आहे अष्टमी आणि नवमी. म्हणजे आज अष्टमी आहे, पण उद्या महाअष्टमी आणि नवमी आहे. तर उद्या खरा कन्या भोजनाचा मान आहे. तर उद्या घालणार आहे आम्ही कन्या भोजन. आणि ही आपली उपासाची म्हणजे कन्या भोजनाची संपूर्ण थाळी झालेली आहे. अशा पद्धतीने ज्याला माहीत नसेल त्यांनी अशा पद्धतीने कन्या भोजनाची थाळी तयार करावी. आणि नऊ कन्या कमीत कमी जेवढ्या मिळतील तेवढ्या, पण कमीत कमी 9 कन्या जेवण भोजनासाठी ते भोजन घालावे 9 कन्याला. म्हणजे साक्षात 9 देव्या आपल्याकडे म्हणजे भोजन करतात, असे म्हणजे परंपरा आहे. म्हणजे हे सगळेच करतात आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्येच नाही आहे, महाराष्ट्राबाहेर पण लोक करतात. आणि त्यासाठी आलेल्या कन्याला वेगवेगळी म्हणजे कमीत कमी 5 वस्तू शृंगार सामुग्रीची द्यावी. आणि जाताना कमीत कमी 1 फळ त्या 9 कन्याला द्यावं. अशा प्रकारे आपली कन्या भोजनाची माहिती आणि थाळी तुम्हाला मी थोडक्यात सांगितले आहे. अशाच किचनची रेसिपी पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी घेऊ. चला, बाय.